हा बरोबर बरोबर. काको काय सांगते काय तू? म्हणजे तडीपारीचा आदेश 2 दिवसासाठी का होईना आपण उठला की नाही? अगे चल ग बाई, 2 दिवस तर 2 दिवस. आता भेटल्यावर बोलू. ठेव ठेव ठेव. काय शंभू महादेव, काय घेऊन आला? तुम्हाला पाहिजे ते औषध आणल्या. झाली नाही का? आपल्याकडची प्रत्येक गोष्ट झाली मस्ते बघा. बोललास तो अहिल्याशी? काय काय माहितीये बाबा तिला? माझं बोलणं झालंय आतेबाई. भवानी माईनं तिला सगळंच सांगितलंय. अरे देवा, जानकीला जर हे सगळं कळलं तर या अवस्थेत केवढा धक्का बसेल तिला. आतेबाई, पण ती जानकीपर्यंत पोचली तर ना. अरे पण घरातल्या घरात किती अडवणार आपण? कुठेतरी कोपऱ्यात येऊन सांगितलं म्हणजे बा. आतेबाई, मी तिला माझ्या पद्धतीनं समजावलंय. पोराची काळजी घ्या बर का. किल्लेदार घराण्याचा कुलदीपक जन्माला येऊ घालतोय. काहीतरी मंगळ मंगळ ऐकू नका त्याला, नाहीतर पोटातल्या पोटात गचकल. परशुदादा, माझ्या बाळाबद्दल एक शब्द तरी बोललात ना, जीभ हसडून हातात द्याल तुम्ही. आणि दादा जर का कळलं, ढगात पाठवतील तुम्हाला. नाही डगात नाही जायचं. हाताची गडी तोंडावर बोठे बघ. काय नाही बोलणार आता. जे काही करायचं ना ते आता करूनच दाखवतो बघा तुम्ही. काहीतरी वाटतं ना, ह्या माणसाशी लग्न करण्यापूर्वी दुसरं काहीतरी केलं असतं तरी चाललं असतं. परशुराम किल्लेदार होता, आहे, यापुढे बी राहणार. पण या भूतलावर आता तुम्ही दोघं राहणार का नाही ह्यो प्रश्न आहे. तरी नरसाळ्या उभा चिरी ना तुला. माझ्या पाठीमग माझ्या विरोधामध्ये माझ्याबद्दल घाणेरडे बोलणारी माणसं मला आवडत नाहीत. गळा दाबून टाकी ना तुझा सुगंधी. परशुदादा आलेत. पाय जमिनीवर आहेत ना त्याचे, का हवेत उडत आलाय? तुम्ही पण ना, जाऊ द्यात ना, सारखं काय तेच तेच. तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की तो तुला काहीतरी बोलला. नाही, काही नाही. खरं सांग जानकी, तो जर तुला काही बोलला असेल ना तर त्याला घरात सुद्धा येऊ देणार नाही, बाहेरच्या बाहेर गायब करेन. मी म्हटलं ना काही नाही बोलले म्हणून. ज्या दिवशी तो तुझ्याबद्दल काहीतरी वाकडं बोलताना मला दिसेल त्या दिवशी तो संपला म्हणून समज. झाली औषध आहे. एकदा का गरोदरबाईच्या पोटामध्ये गेलं की पोटातलं पोर जाणार वरती. एकदा जानकीचं पोर गेलं वरती, या घराण्याबद्दलची माझी सोडाची भावना थोडीशी शांत होईल. माझ्या बिचाऱ्या गरीब आईला शांती लाभत. तुमच्या वैयक्तिक रागाशी माझं काही घेणं देणं नाही. हा, ज्या बाईने माझं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केलाय तिला तर मी सोडणारच. काळजी सोडावं तुम्ही आता. औषध लई झाली नाही, काम पत्ती होणार म्हणजे होणार. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आयुष्यभर तुम्ही माझी पावलं वंदनार, लक्षात ठेवा. त्याची काळजी सोडावं. दोघांचा बी राग तिच्यावरच आहे. आता ह्या बाई बरोबर मिळून यांचा मला टपकवायचा प्लॅन आहे का काय?